ती अशी एकदम प्राचीन फील येते इथे आल्यावरती. मनाला समाधान वाटतं. पॉइंट तर एकत्र नऊ देवींचं एकत्र दर्शन आहे आपल्या रामकृष्ण हरी मित्रांनो. आज संडे स्पेशल ब्लॉग टाकला नव्हता, एक हप्ता आला. एक ब्लॉग नवीन नवीन काही पॉइंट्स आहेत ते एक्सप्लोर करूया. एक मस्त पैकी आपलं मुंबई सारखं इकडचं सिद्धिविनायक टेम्पल, त्याची कला हो लाजवाब आहे. त्याचं जे काम आहे, त्याची जी शैली आहे बांधकामाची, ती तुम्हाला दाखवूया. त्याच्यानंतर एक मातेचं मंदिर आहे, ते सस्पेन्स आहे, तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवू. तर कंटिन्यू राहा, व्हिडिओ एंड पर्यंत बघा. चला भेटूया. रामकृष्ण. तर मित्रांनो, हेच ते मंदिर तुम्हाला एका पिक्चरमध्ये पण बघायला भेटेल, ज्या मूवीचं नाव आहे मुंबई सागा. त्याच्यामध्ये गणपतीचं मंदिर आहे. ते हेच गणपतीचं मंदिर आहे. त्याची जी डिझाईन वगैरे आहे तुम्ही बघू शकता. पण आज जाऊया. मित्रांनो, तुम्ही पाहिलं आतमधून तुम्हाला मूर्ती दाखवली. सेम मुंबईच्या सिद्धिविनायक सारखं आहे आणि खूप मंगलमय वातावरण आहे. ते जे बांधकाम आहे, जे दगडं आहेत, ती अशी एकदम प्राचीन फील येते इथे आल्यावरती. मनाला समाधान वाटतं. नक्की एकदा तुम्ही विजिट करा. आणि भेटूया आता पुढच्या आपल्या अजून एका टेम्पलवर. योगेश भाई, राम राम. तर मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही बघत असाल भात लावले आहेत. गावचं फिलिंग एकदम गावचं, असं वाटतं गावी आलो, निसर्गात आलो. कामाचा ट्रेस, तणाव ह्याच्यातून, रोजच्या दगदगीतून बाहेर, ट्रेनच्या प्रवासातून बाहेर, एक डोळ्यांना, मनाला एक शांती, एक समाधान आणि असं थोडं गावचं फिलिंग. आणि हे फक्त आणि फक्त विरारमध्ये जी नवीन जेट्टी झाली आहे, पालघर कनेक्ट. आणि मागे तुम्ही पाहू शकता, तिकडे ही जुनी जेट्टी आहे. आपण तिकडेही जाणार आहोत आणि पुढे नवीन जेट्टीलाही तुम्हाला नेणार आहोत. हा मागे मोठा डोंगर पाहताय, त्याच्यावर जीवदानी, त्याच्या बाजूच्या डोंगरावरती शंकराचं प्राचीन मंदिर, एक मला वाटतं 100-150 वर्ष जुनं शंकराचं मंदिर. आणि ही जी पूर्ण नगरी बघता, इथे गावचे जे स्थानिक लोक आहेत विरारची, ही त्यांचं पूर्ण घर आहे. इकडे पुढे वाड्या वगैरे आहेत. हा नवीन रस्ता झाला आहे नवीन जेट्टीला, जी पालघरला कनेक्ट होते. तर भेटूया आता आपण अजून पुढे काय काय बघता येईल. आता आपण प्रथम जाऊया विरारच्या जुन्या जेट्टीवर आणि त्याच्यानंतर नवीन जेट्टीवर. तर मित्रांनो, हा बघा, ही आमची विरारची जुनी जेट्टी. हे पूर्ण ग्रीनरी, पुढे समुद्र. आज आहोटी आहे, त्यामुळे पाणी कमी आहे. आता इथे बोटी वगैरे असतात. चला या. मित्रांनो, पाहू शकता मागे आमच्या आहे विरारची जुनी जेट्टी. या बघा बोटी, काय नजारा आहे बघा. तर मित्रांनो, आमचा
आजचा प्रवास अजून सुरूच आहे. मी माझा मुलगा आम्ही मस्त निसर्गाचा आनंद घेतोय आणि अजून पण पुढे घ्यायचं आहे. चला मग पुढे अजून नवीन जेट्टीवर भेटूया. मित्रांनो पाहू शकता तिकडे जेट्टी बोट भरलेली आहे. चला तर बघता मित्रांनो कशी बोट भरलेली आहे. आता तिकडे त्या बाजूला जाण्याला तयार आहे आणि मग तिकडून बोट आल्या होती इकडचे परत जातील. तर मित्रांनो पाहिला तुम्ही आजच्या प्रवासात तुम्हाला 2 जेट्या दाखवल्या. 2 जेटीमध्ये एक बोट ऑलरेडी भरलेली तुम्हाला दाखवली. त्याचा प्रवास सुरू होत होता पण काही कारणास्तव ती थांबलेली आहे. त्यामुळे तुम्हाला कंटिन्यू दाखवू शकत नाही. पण तुम्ही ओल्ड जेट्टीतला पाहिलं आणि पुढचा जो हे आहे आता पॉइंट तर एकत्र 9 देवींचं एकत्र दर्शन आहे आपल्या विरारमध्ये मुंबई पासून काहीच अंतरावरती. ते पण भव्य गावात ग्रामदैवत आहे इथलं. तर आपण भेटूया देवींच्या इथे. बघा ते काय म्हणतात ना तर मग दुसरं कोणतरी बघूया. बघा ते काय म्हणतात त्याचं बघूया दुसरं कोणतरी. हो जबरदस्ती करून. मित्रांनो सांगितल्याप्रमाणे जे हिडन प्लेस होतं विरारचं मोस्ट इम्पॉर्टंट ग्राम दैवत इथलं जे चिखलडोंगरी परिसरातलं आहे. इथलं जे लोकल देवीचं स्थान आहे ते बहुतेक अतिशय आतमध्ये टाईल्सचं काम भलं मोठं आहे. पार्किंग आहे. नवरात्रीला खूप मोठा उत्सव असतो. चला जाणून घेऊया आपण. इथं एक बाबा आहेत त्यांच्याकडून. तर बाबा या देवीबद्दल 2 मिनिटं आमच्या ऑडियन्सला सांगाल का? त्यातही लावसांगू पहिला ना हा आमच्या तर 5वी पिढीच्या आधीची आहे. 5 पिढी आधीचं देवस्थान आहे. देवस्थान आहे. हा मग आमच्या पंजोबाच्या त्यानेच हे केलेलं आहे. आणि ते जुनं मंदिर होतं म्हणजे कौलारू ते तोडलं आणि हे स्लॅब याचं जीर्णोद्धार केला आणि नवीन बांधलं गेलं. नवीन बांधलं. हे किती जुनं तरी म्हणतात. देवी किती जुनी आहे इथली? किती वर्ष झाली असतील? म्हणजे तेच तुम्हाला सांगतो आमची 5वी पिढी. 5वी पिढी म्हणजे लगभग ही 200-250 वर्ष आधीच्या आरामात. तेवढे तुम्ही इथले स्थायिक आहात गावातले? म्हणजे जमीनच आमची आणि जमीनच तुमची आहे. आणि दान दिलेली. अरे वा वा. मित्रांनो बघा आपलं अहोभाग्य आहे की असे माऊली आपल्याला भेटले ज्यांनी जमीनच अक्षरशः देवीला दान केली आहे. म्हणजे काहीतरी देवीचा कृपा आशीर्वाद असतील बाबांवर आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया. धन्यवाद. रामकृष्ण.
तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ? कारण एवढं सुंदर मंदिर, साक्षात चंडिका माता, सप्तशृंगी माता, महालक्ष्मी, रेणुका, आई एकविरा, सगळ्या 9 देवींचं एकत्र दर्शन आणि असं निसर्गरम्य वातावरण, नवीन नवीन हिडन प्लेस तुमच्यासाठी आणत राहील. कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक, एक सबस्क्राईब आम्हाला खूप मोटिवेशन देतो. तर रामकृष्ण हरी. मित्रांनो, दिवसभर फिरून आता लागली आहे भूक आणि हा आमचा सोया चाप रेडी होतोय. दादा बघा मस्त हसतोय आणि हा आमचा बघा भुकलेला कधी येणार. एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व भेटेल खायला. पावभाजी, डोसा, सोया चाप, मिसळ, सर्व काही. चला आता नाश्ता करूया. तर मित्रांनो, आता आपल्याला भूक लागली आहे, काहीतरी खायचं आहे. मागे तुम्ही बघताय हे फुल्ली व्हेज सोया चाप आहेत. ते सोया चंक सोयाबीननी बनतात. मग आता दिवसभर फिरून भूक लागलेली. हा असा प्लेस आहे, इथे तुम्हाला एकाच जागी सर्व भेटेल, चौपाटी टाईप. हे बघा, इकडे पावभाजी, डोसा, ज्यूस सगळं भेटेल. साऊथ इंडियन, पंजाबी. हा थोडा स्नॅक्स आयटम आहे. इकडे आहे, एकाच ठिकाणी सर्व भेटेल. कसं आहे नील? फायनली आपण सोया चंक घेतलाय मित्रांनो, टेस्ट करूया. मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 3 पॉईंट एक्सप्लोअर केले. एक तर विराटची देवटी, दुसरं सिद्धिविनायक टेम्पल आणि तिसरं आईचं देऊळ, जिथे 9 देवींचं तुम्हाला एकत्र दर्शन घडवलं. त्याच्याशिवाय एकाच जागी सगळे फूड पॉईंट तुम्हाला दाखवले. हे सर्व पॉईंट जे आहेत ते विरार पश्चिमेला तुम्हाला एकाच रूटमध्ये जाण्यासारखे आहेत. तुम्हाला कसं वाटलं प्लीज कळवा. कारण तुम्ही जर कळवलं नाही तर आम्हाला आमच्या चुका दिसून येत नाही. तर कमेंट करा प्लीज, कसं त्याच्यामध्ये अजून काही चेंजेस करता येतील का, काही करू का. आणि प्लीज मित्रांनो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण तुमचा एक लाईक, एक सबस्क्राईब आम्हाला खूप मोटिवेशन देतो, खूप बळ देतो पुढे येण्यासाठी, अशी अजून मेहनत करण्यासाठी इच्छा अजून आमची हे होते. तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.